4 दिवसापूर्वी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला आणि त्यानंतर मुंबईतल्या रस्त्यांची दयनीय अवस्था जी आहे ती आता समोर येऊ लागलेली आहे आणि सगळ्यात जास्त चर्चा झाली ती म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरचा वाकोला ब्रिजवरचे अनेक खड्डे हे प्रवाशांना किती त्रासदायक ठरत आहेत याची देखील चर्चा व्हायला लागलेली होती आणि याच वाकोल्याच्या ब्रिजवरून आरोप प्रत्यारोप सुद्धा झालेले होते। मात्र सध्या आपण पाहतोय जे काही व्हिडिओ समोर आलेले होते आणि या व्हिडिओवरून किंवा या वाकोला ब्रिजवरच्या खड्ड्यांवरून जे आरोप झाले त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने हे खड्डे बुजवायला सुरुवात केलेली आहे। हा मधला जो पॅच आपण पाहतोय अगदी पुढेपर्यंतचा पॅच आपण पाहतोय तो खड्डे बुजवण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला आहे। मात्र अजून सुद्धा काही खड्डे या ठिकाणी छोटे छोटे पाहायला मिळत आहेत जे दुचाकी स्वारांसाठी अत्यंत धोकादायक मानले जात आहेत किंवा अपघात होऊ शकतात अशा स्वरूपाचे खड्डे आहेत। 4 दिवसापूर्वीचा एक व्हिडिओ वरुण सरदेसाई जे ठाकरे गटाचे आमदार आहेत त्यांनी ट्विटरवरती म्हणजेच आताचं एक्स जे प्लॅटफॉर्म आहे तिथे टाकलेला होता आणि त्यावरती अनेक खड्डे वाहनांना किती त्रासदायक ठरतात याचं देखील उदाहरण दिलेलं होतं आणि त्यावरती मुख्यमंत्र्यांवरती आणि उपमुख्यमंत्र्यांवरती सुद्धा टीका केलेली होती। खड्डे मुक्त मुंबई झालेली आहे असं म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी हे ब्रिज पाहावा आणि यावरचे खड्डे सुद्धा पाहावे असं म्हटलेलं होतं। आणि आता पाठीमागच्या बाजूला पाहतोय हे सगळे जे पांढरे डॉट्स आपल्याला पाहायला मिळतात तिथे हे पॅच मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मारण्यात आलेले आहेत। या ठिकाणी छोटे छोटे खड्डे जे होते ते खड्डे पाहता रस्त्यावरचे हे पॅच मारून आता ते पूर्णपणे बुजवण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला आहे। 4 दिवसापासून होणारे आरोप प्रत्यारोप पाहता आणि मुंबईतल्या पावसानंतर रस्त्यांची दयनीय अवस्था समोर आल्यानंतर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरचे खड्डे बुजवायला मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरुवात करण्यात आली आणि वाकोला ब्रिजवरती सुद्धा जे खड्डे मोठे दिसत होते ते सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आता बुजवण्याचे प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र मुंबईत अनेक रस्त्यांवरचे खड्डे जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेची डोकेदुखी वाढवताना पाहायला मिळतात आणि हे खड्डे बुजवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानुसार तात्काळ कारवाई सुद्धा करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांच्या वतीने देण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन योगेश सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।